शिरगाव तिठा बनलाय मृत्यूचा सापळा, उपाययोजनेकडे दुर्लक्ष, 6 महिन्यात तिघांचा बळी, 10 जण गंभीर जखमी. आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर शिरगाव येथील तिठा अपघात केंद्र बनले असून वाहन चालकांसाठी प्राणघातक ठरत आहे. मंडणगड शेणाळे तसेच शिरगाव पाठेतून येणारी वाहने शिरगाव तिठावर एकत्र येत असल्यामुळे सतत भीषण दुर्घटना घडत आहेत. वेगवान वाहने, वाढलेले गवत, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि सुरक्षात्मक उपाययोजना न केल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. लोकांच्या जीविताकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज आपण ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव या ठिकाणी आहोत. या ठिकाणी मंडणगड ते शिरगाव या दरम्यान हा हायवे आपण पाहत आहात. या ठिकाणी पाहिलं तर अपघाताचं प्रमाण या रस्त्यावर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या 1.5 ते 2 महिन्यात या ठिकाणी 4 अपघात झालेले आहेत. त्यामध्ये 3 जण मृत्युमुखी पावलेले आहेत, तर इतर जखमी झालेले आहेत. त्यानुसार या रोडमध्ये का अपघात होत आहेत, कशामुळे होत आहेत ते आपण दाखवणार आहोत. तसेच हे अपघात कुठल्या ठिकाणी व कशा प्रकारे झालेत हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकदम स्लो. या ठिकाणी तुम्हाला जो आता रस्ता हा दाखवला आलेला आहे तो शिरगाव अंतर्गत गाव अंतर्गत जाणारा रस्ता आहे. या हायवे इथून 8 टन या इकडे गावामध्ये जातो, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता की पूर्ण झाडी या ठिकाणी वाढलेली आहे. त्यामुळे आतून आल्यानंतर या ठिकाणी जे वाहन येतं या भागात ते पूर्णपणे दिसत नसल्यामुळे हे अपघात या ठिकाणी होत आहेत. हे आपल्याला या ठिकाणी निदर्शनात येत आहे. या ठिकाणी धुतरोळी ते शिरगाव या दरम्यानचा हा रस्ता आपण पाहत आहात. या ठिकाणी पहिला जो अपघात झाला तो या ठिकाणी झाला. या ठिकाणी एक माऊली होती, ती मृत्युमुखी पावली. बाईक स्वार होते ते आणि त्यामध्ये ते मृत्युमुखी पावली होती. त्यामध्ये आपण पाहू शकतो पाठ या ठिकाणी जो रस्ता आपल्याला समोरून दिसत आहे तिथून ते बाईक स्वार या ठिकाणी आले होते आणि एक पिकअपनी त्याला उडवल्यामुळे हा जोरदार अपघात या ठिकाणी घडला होता. यामध्ये माऊली मृत्युमुखी पावली होती. आज जे 2 दुचाकी स्वार यांचा जो अपघात झाला या ठिकाणी आपण आज आहोत. हाही रस्ता धुतरोळी ते शिरगाव या दरम्यानचाच आहे. मधला स्पॉट 1 मिनिटाच्या अंतरावर हा स्पॉट आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी 2 बाईक स्वार एकमेकावर येऊन धडकलेले आहेत. सरळ रस्ता असताना अपघात का घडत आहे याचं कारण अद्याप कोणालाही उलगडा होत नाहीये. यामध्ये 5ही जे बाईक स्वार होते ते पूर्णपणे जखमी झालेले आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालय मंडणगड या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर इतर पुढचे उपचार घेण्यासाठी मुंबई तसेच इतर ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. आज आपण राजेवाडी ते आंबडवे जो हायवे होत आहे या हायवेवरती आहोत. शिरगाव या ठिकाणी आहोत. शिरगाव या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी एकाच ठिकाणी 4 अपघात झालेले आहेत 1.5 ते 2 महिन्यात. आणि काल आणि आज या 2 दिवसात या ठिकाणी 2 गंभीर मोठे अपघात झालेले आहेत. यामध्ये 7 ते 8 जण गंभीर त्यांना दुखापत झालेली आहे. आणि हा रस्ता सरळ असताना या ठिकाणी आपण अपघात का होत आहेत हे आपण पाहत आहोत. या ठिकाणी हा रस्ता सुर्ले या ठिकाणाहून येणार आहे. या ठिकाणी बाजूला झाडी वाढलेली आहे. या ठिकाणी झाडी वाढल्याने समोरच्या गाडीला
हायवेवरून येणारी गाडी दिसत नाहीये, त्यामुळे हा अपघात होत आहे. तसेच या ठिकाणी आपण पाहू शकता शिरगाव अंतर्गत जाणारा रस्ता आहे. ही ठिकाणी ही झाडी असल्यामुळे समोरून येणारे वाहन स्पीडने येत आहे, त्यामुळे दुचाकीस्वार फोरचाकी जे गाडी चालक आहेत त्यांना हे गाडी या ठिकाणी दिसत नसल्यामुळे हा अपघात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकाच जागी अर्धा किलोमीटरच्या आत हे 4 अपघात घडले होते. काल जो अपघात झाला होता तो या ठिकाणी बाईकस्वार या पाटकडच्या रस्त्याकडून वरती येत होता. वरती येत असताना अचानक या ठिकाणी डंपर आल्याने तो अपघात झाला होता. यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार गंभीर त्यांना दुखापत झालेली आहे. त्यातला एकाला मुंबई या ठिकाणी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या अपघात आपण पाहू शकता कशी गाडी या ठिकाणी पूर्णपणे दिसत नाही, त्यामुळे हे अपघात होत आहेत असं या ठिकाणी सांगण्यात येते. शिरगाव या ठिकाणीच हा जो दुसरा अपघात झाला होता तो या ठिकाणी झाला होता. तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं त्या ठिकाणी. या ठिकाणी वॅगनार गाडी ही सकाळच्या वेळेत 4च्या सुमारास या ठिकाणी खाली गेली होती. त्यामध्ये 4 प्रवासी ड्रायव्हर पासून 4 प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये दोघांचे इथे निधन झाले होते आणि 2 त्यांना दुखापत झाली होती. चालूच आहे, वेळोवेळी या ठिकाणी अपघात होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. का घडत आहेत याकडे प्रशासनाने अद्याप कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाहीये. या ठिकाणी रस्ता होताना हा चर मारलेला आहे, परंतु हा कुठल्याही प्रकारे येथे दिशादर्शक किंवा कुठलाही या ठिकाणी खड्डा आहे असं कुठलं